बेकायदेशीर औषध विक्री नियमबाह्य दिले जाणारे डिस्काउंटसह जीएसआर अधिक सूचना रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिकल अँड ड्रॅगिस्ट असोसिएशन तर्फे येत्या 20 मे रोजी केमिस्ट व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे। या बंदमध्ये काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतचे तब्बल 12.5 लाख केमिस्ट सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली आहे। यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, संघटनेचे सचिव सुरेश भट, केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट संघटनेचे ठाणे जिल्ह्यात कोषाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। औषधी व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक कायदा 1940 आणि अनियमित 1945 अंतर्गत चालवला जातो, ज्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे औषध विक्रीबाबत कोणतीही तरतूद नसल्याची माहिती जगन्नाथ अप्पा शिंदे यांनी दिली आहे। तसेच केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन औषध विक्रीबाबत दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी अधिक सूचना जारी केल्या आहेत, परंतु अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर झाले नसतानाही देशभरात सर्रासपणे बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू असून याबाबत दिल्ली उच्च न्यायालयात रिट पिटिशन दाखल आहे। इतकेच नाही तर दिल्ली उच्च न्यायालयाने ऑनलाईन औषध विक्रीस स्थगिती सुद्धा देऊनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप जगन्नाथ शिंदे यांनी केला आहे। नमस्कार, मी जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट, ज्यांचे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आसाम पासून कच्छ पर्यंत 37 राज्य आणि युनियन टेरिटरी आमचे सदस्य आहेत। आपल्या देशामध्ये साधारण 1.5 लाख टॉकीज किंवा घाऊक व्यापारी आहेत आणि 11 लाखाच्या पेक्षा जास्त रिटेल व्यापारी आहेत। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनी 20 मे 2026 रोजी 19ला रात्री 12 वाजल्यापासून ते 20ला रात्री 12 वाजेपर्यंत अखिल भारतीय केमिस्ट बंद डिक्लेअर केला आहे आणि ज्याच्यातून सर्व राज्यातली सगळी दुकानं ही बंद होणार आहेत। याची मुख्य कारणं, या बंदची कारणं अशी आहेत की आम्ही सरकारकडे गेल्या 8-10 वर्षापासून सतत फॉलो करतो। आपल्या देशामध्ये आमचा व्यवसाय ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट खाली जातो, ज्याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन ही अजिबात कायद्याच्या विरुद्ध किंवा बेकायदा चालली आहे। ती अमेंड करण्यासाठी 817 नोटिफिकेशन डेटेड 28 ऑगस्ट 2018 आली। याच्यानंतर आमच्या बऱ्याचशा मीटिंग सरकार आणि यांच्यामध्ये झाल्या, पण ह्यासाठी जी आणणारी टेक्नॉलॉजी आहे, IT आहे, ते अजून आलं नाही। म्हणून ही बेकायदेशीर चाललेली नोटिफिकेशन आहे ही रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि ही नोटिफिकेशन आम्ही दिल्ली हायकोर्टामध्ये अजूनही स्टे करून ठेवले आहेत, पण सरकार तरी इलिगल ऑनलाईन औषधं सुरू आहेत। दुसरं तुमच्या माहितीसाठी की एक करोनामध्ये 220 GSR ही साधारण 23 मार्च 2020ला आली, ज्याच्यामुळे आम्हाला औषधी विक्रेत्यांना करोना रुग्णांना घरपोच औषधं देणं, हॉस्पिटल औषधं देणं यासाठी आणली आणि इमर्जन्सीमध्ये ही सूचना आणायची असते आमच्या ॲक्टप्रमाणे। पण आज तिचा मिसयूज करून स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट ही ऑनलाईनवर ही औषधं विकतात। आणि तिसरं की आज आपल्या देशामध्ये आपण पाहिलं की जी काय हेवी डिस्काउंट चालू आहे, डीप डिस्काउंट चालू आहे, याच्यामध्ये आमचा हा व्यवसाय ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डरनुसार चालतो, ज्याच्यामध्ये रिटेलरला 16%, होलसेलरला 8%, जी कंट्रोलमध्ये 20% आणि 10% एवढंच मार्जिन सरकार देतं। आमचं म्हणणं आहे एक तर DPCO खतम करा किंवा आम्हाला तेवढं मार्जिन द्या जेणेकरून आम्ही हा डिस्काउंट आम जनतेला देऊ शकतो। आज जो काही स्पुरियस सबस्टँडर्डचा औषधं विकली जातात, आपल्या देशातल्या तरुणांना नॉर्कोटिक ड्रग किंवा MTB पिल्स या इझिली मिळतात, यामुळे कुठे आपल्या देशाचं आरोग्य धोक्यात आलंय आणि यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय। म्हणून हा बंद आहे, सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा। नमस्कार, धन्यवाद। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।